हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये चांदीचे देव कसे साफ करायचे आणि स्वयंपाकघरातील अशी कोणती एक वस्तू आहे जिने चांदीचे देव अगदी नव्यासारखे निघतात, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ती वस्तू सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते. देवघरातील देव साफ करणे म्हणजे एक मोठा टास्कच असतो आणि त्या देवघरातील मूर्तीसोबत आपल्या भावना जोडलेल्या असतात. त्यासाठी आपण देवघरातील मूर्ती साफ करताना आपण अशी विशेष काळजी घेतो, त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतो. त्यासाठीच आपल्या स्वयंपाकघरातील अशी एक वस्तू आहे ज्याने देव अगदी निघतात आणि त्यांना इजाही होत नाही. तर ती कोणती वस्तू आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या शेवटमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी काय करायचं, स्वयंपाकघरातील ही वस्तू आहे ती देवांच्या मूर्तीवर अशी टाकून घ्यायची. आपल्या घरामध्ये देवांना साफ करण्यासाठी आपण एखादा ब्रश वापरतो, तो अगदी नवा असावा आणि त्या ब्रशने आपण अशी मूर्ती साफ करून घ्यायची आहे. देवघरातील देवांच्या मूर्तीमध्ये आपण जे हळदी कुंकू वापरतो ते मूर्तीच्या डिझाईनमध्ये बसलेले असते. त्यासाठी ते साफ करण्यासाठी आपण ब्रशचा वापर करायला पाहिजे. आणि बघा, तुम्ही बघू शकता कशी मूर्ती ही निघत आहे. आपल्या घरातील इतर चांदीच्या वस्तू म्हणजे पैंजण, जोडवे, तसेच हातातील कडे किंवा इतर कोणतीही चांदीची वस्तू आपण कशाही प्रकारे साफ करू शकतो किंवा सोनाराकडून साफ करून आणू शकतो. पण देवघरातील मूर्ती आपण सोनाराकडे देऊ शकत नाही. मग त्या साफ करण्यासाठी आपल्या घरातीलच अशी एक वस्तू वापरायची की जिने देव अगदी नव्यासारखे दिसतात. अगदी ती 10 रुपयाला आपल्याला दुकानामध्ये इझिली अवेलेबल असते. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये ही आपल्याला मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये ही वस्तू अवेलेबल असते. त्यासाठी आपल्याला कोणताही एक्स्ट्रा खर्च करावा लागत नाही. तर बघा, ती वस्तू म्हणजे घरातील खाण्याचा सोडा, ज्याचा वापर आपण भजी बनवण्यासाठी करतो. तोच खाण्याचा सोडा. आपण तो सोडा घ्यायचा आहे आणि त्या सोड्याने आपल्या देवघरातील देव स्वच्छ करायचे आहेत. तुम्ही बघू शकता, अगोदर गणपतीची मूर्ती किती काळपट होती आणि आता पहा कशी लखवाने निघाली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या मूर्ती धुण्यासाठी कोणतेही गरम पाणी घ्यायची गरज नाही. अगदी साध्या पाण्याने देखील आपण हे देव धुवू शकतो. तर बघा, सगळ्यांच्या देवघरामध्ये एखादी तर चांदीची मूर्ती असतेच, ती म्हणजे गणपतीची किंवा लक्ष्मीची. तर तुमच्या घरामध्ये जर देवघरामध्ये चांदीची मूर्ती असेल तर ती तुम्ही नक्कीच अशा प्रकारे साफ करू शकता. देवघरातील मूर्ती जर लखवाने चमकत असतील तर आपल्याला देवपूजा करताना अगदी प्रसन्न वाटते. देवघरातील तांबे किंवा पितळेच्या वस्तू आपण पितांबरीने साफ करतो किंवा इतर वस्तूनेही साफ करतो. पण देवघरातील चांदीच्या मूर्ती पितांबरीने किंवा इतर वस्तूने साफ होत नाही. त्यासाठी तुम्ही घरातील असा सोडा नक्की वापरा. तर बघा, हा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता तेवढ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.